मनातल्याच्या आजच्या एपिसोडमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला जाणीव करून देतो की तुम्ही माझ्याशी थेट संवाद साधू शकता. तुम्ही मेल करून तुमच्या मनात जर काही असेल तर तुम्ही सांगू शकता, मला प्रश्न विचारू शकता, तुमचा नंबर देऊ शकता, तुमचा ईमेल आयडी देऊ शकता. मला प्रश्न जे विचारले त्याची उत्तर त्याच्यावर मी तुम्हाला देऊ शकेन, तुमच्याशी स्वतः संवाद साधू शकेन. आणि या व्यतिरिक्त जे मी बोलतो त्याच्याबद्दल तुमचं काही मत असेल तरही त्याच्यावर पाठवू शकता. मेल मिळाला की तुम्हाला उत्तरही मिळेल. समाज माध्यमांच्या आगमनानंतर बऱ्याच साक्षर माणसांना असा साक्षात्कार झाला आणि त्यांना स्वातंत्र्यही मिळालं, त्यांना मुक्तही झाले ते की ते लेखक आहेत असं त्यांना वाटायला लागलं. त्यातल्या काही लोकांचं हे सत्य होतं. त्यांची प्रतिभा दबली होती. 58व्या वर्षी विचारवंत म्हणून निवृत्त होणाऱ्या संपादक नावाच्या माणसाच्या नियंत्रणाखाली सगळी वृत्तपत्र आणि मॅगझिन्स दबलेली असल्यामुळे चांगले चांगले लेखक हे त्यांचं साहित्य किंवा लेखन छापून येण्यापासून दूर राहिले. त्यांचं छापूनच यायचं नाही. ते संपादक नावाच्या माणसाला ते लेखक आहेत असं वाटेपर्यंत छापून आलेलं नाही आणि कित्येक बिचाऱ्या चांगल्या लेखकांना, चांगल्या कवींना प्लॅटफॉर्मच नाही मिळू शकले. पण समाज माध्यमं आल्यावर ते मुक्त झाले आणि कोणीही समाज माध्यमावर आपलं लेखन उमटवू शकायला लागला, अपलोड करू शकला आणि त्याचं समाज माध्यमावर लेखन यायला लागलं. मायक्रो ब्लॉगिंग साईट आहे ट्विटर वगैरे सारखी, तिथे असेल किंवा फेसबुक असेल किंवा ब्लॉग्स असतील. ब्लॉग्सवर तुम्ही प्रदीर्घ लिखाण करू शकता. नंतर त्याची पुस्तकं पण झालेली आहेत जगभर अनेक लोकांची. वेगवेगळ्या प्रकारे प्रतिभेचा आविष्कार जर तुमच्या आतमध्ये प्रतिभा असेल तर तो करता येतो. परंतु त्याचा एक दुसरा दुष्परिणाम पण झाला की प्रत्येक साक्षर माणसाला आपण लेखक आहोत असं वाटायला लागलं. असं वाटायला काही हरकत नाही किंवा असं कोणी सेन्सॉर नाही आहे की तुमच्या मनातली भावना तुम्ही लेखक नाही म्हणून व्यक्त करू नये. किंबहुना समाज माध्यमांचा उद्देशच तो आहे किंवा कुठच्याही माध्यमाचा खरं तर तो उद्देश असला पाहिजे की कुठच्याही माणसाला आपल्याला लिहून व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे, असायला पाहिजे. परंतु लेखन नावाची एक कला आहे. म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे हे लेखक आहेत असं आपण जर म्हटलं किंवा जॉन पॉल सार्त्र हे एक लेखक आहेत, अल्बर्ट काम्यू हे एक लेखक आहेत असं आपण म्हटलं, चिंत्रे खानोलकर हे एक लेखक आहेत आणि कवी आहेत. आरती प्रभू म्हणजे चिंत्रे खानोलकर हे आरती प्रभू या नावाने कविता लिहायचे. तर ही एक वेगळी बाब आहे, ही एक वेगळी क्वालिटी आहे, ही एक वेगळी प्रतिभा आहे, हे एक वेगळं असाधारणत्व आहे, ही एक वेगळी चमक आहे आणि अलौकिक आहे ती. त्याची बरोबरी रोजच्या जीवनात जे सुचेल ते जसं शब्दामागून शब्द, वाक्यामागून वाक्य, थोडी चमकदार, थोडी उसळी असलेलं लिहिणं याच्याशी नाही करता येणार. याचं कारण मुळामध्ये असं आहे की जे असाधारण मोठे साहित्यकार होऊन गेलेले आहेत किंवा आजही असतील किंवा पुढेही असतील, त्यांच्या साहित्यामध्ये एक सारी मानवी मूल्य आहेत. त्यांच्या अस्तित्वाचा मागोवा मानवी जगण्यातनं, त्यातल्या चांगल्या वाईट घटनातनं अत्यंत साक्षेपी पद्धतीने घेतला गेलेला असतो. तो गुंतागुंतीचा आहे. हे मी एक्सप्लेन करणं हे सुद्धा चुकीचं आहे, मी हे स्पष्ट करणं पण चुकीचं आहे. पण ते कसं असतं हे कळायला खूप खोली लागते. माझे अत्यंत आवडते लेखक आर्थर कोसलर, म्हणजे तुम्ही जरूर वाचा आर्थर कोसलर यांचं डार्कनेस ॲट नून नावाचं एक पुस्तक आहे. ते राजकीय पुस्तक आहे, तसं बघायला तर राजकीय कादंबरी आहे ती, डार्कनेस ॲट नून, एका विशिष्ट कालखंडात. पण ती तुम्ही वाचली की सुन्न होता. ते सुन्न पण काही केल्या तुमच्या जात नाही. त्यातलं प्रत्येक पात्र, त्यातल्या प्रत्येक पात्राची मनोवस्था, त्यातलं सायकोलॉजिकल वॉर, त्यातली सत्ता म्हणजे सरकार नव्हे, सत्ता म्हणजे पॉवर, त्यातली सत्ता, त्यातली शरणागती, त्यातलं युद्ध म्हणजे प्रत्यक्ष युद्ध कुठे शस्त्रांनी झालेलं नाही, त्यातलं सायकोलॉजिकल वॉर आहे. ते सगळं इतकं अचाट आहे, विराट आहे की त्याची गुंतागुंत हाडाचा लेखकच मांडू शकतो. किंवा दुसरा एक माझे आवडते लेखक आहेत अलेक्झांडर सोल्झनित्सिन. त्यांचं कॅन्सर वॉर नावाचं एक पुस्तक आहे किंवा गुलाग आर्चिपेलागो नावाचं एक पुस्तक आहे. मी त्यांना नोबेल मिळालेलं आहे. अलेक्झांडर सोल्झनित्सिनची पुस्तकं फार प्रचंड मोठी असतात वजनाने, आकाराने. म्हणजे रशियन लेखकांचं ते एक मोठं वैशिष्ट्यच आहे, ते प्रदीर्घ लिहितात. मग ते बोरिस पॅस्तरनॉक यांची डॉक्टर झिवागो सारखी कादंबरी असो, त्याबद्दल मला जे वाचताना जाणवतं ते
आपल्याकडे अशा प्रकारे प्रदीर्घ आणि मोठं लिहिणं श्रीना पेंडसेंनी लिहिलंय. श्रीना पेंडसेंचं एक छोटं पुस्तक आहे, म्हणजे त्यांच्या इतर मोठ्या पुस्तकांच्या तुलनेत छोटं पुस्तक आहे, लव्हाळे नावाचं. ते इतकं थक्क करणार आहे. मी जेव्हा वाचलं ना ते पुस्तक, तेव्हा मी चकित झालो. म्हटलं ही कल्पना सुचणं आणि ती कल्पना एखाद्या धनुष्याला लावलेल्या बाणाप्रमाणे लेखनात उतरवणं लेखकाचंच काम आहे. त्याला साक्षर माणूस लेखक म्हणून लिहितो, त्याचं ते काम नाही. ते करू नाही शकत. तर आता हे साक्षर माणूस लेखन करतो ते आणि लेखक लेखन करतो ते, याच्यात काय फरक आहे हे मला एक बाळबोधपणे मला कळलंय. ते बाळबोधपणानेच मी मांडतो तुमच्यासमोर, कारण मला काहीतरी खूप कळलेलं आहे म्हणून मी इथे बसून हे बडबड करतो अशातला भाग नाही. मला एक बेसिक कळलंय की काय ह्याच्यात फरक आहे. फरक हा आहे की लेखकामध्ये अनेक गुणांचा समुच्चय असतो. लेखकाला एक वर्ल्डली विजडम असतो, म्हणजे एक जगाचं आंतरिक शहाणपण त्याच्यामध्ये वाहत असतं आणि ते त्याच्यामध्ये असतंच. एक दुसरं, लेखकामध्ये एक प्रतिभा असते. प्रतिभेचा भाग कसा दिसतो की प्रतिभेमध्ये लेखकाकडनं जेव्हा व्यक्त होतं, एक सर्वसामान्य गोष्ट सुद्धा व्यक्त होत असताना तुमच्या मनाला वाचक म्हणून असं वाटतं की ही घटना माझ्या आयुष्यात घडते, पण मी कधीही मांडू शकलो नसतो. मला परिचित नसलेल्या जीवनाविषयी, परिचित नसलेल्या आयुष्याविषयी सुद्धा वाचताना जर असं वाटत असेल, तर तो लिहिणारा लेखक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बाबूराव बागुल हे महान लेखक आहेत माझ्या दृष्टीने. बाबूराव बागुलांनी अत्यंत निष्कांचन अवस्थेत किंवा दारिद्र्यात किंवा काय म्हणतात अधोगामी जीवन जगणाऱ्या लोकांवर खूप छान लिहिलं. त्यांचं मरण स्वस्थ होत आहे नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ते दुपारी ते पत्ते आणि आयडिया करून ते खेळ खेळतात. त्यांच्यातलीच एक माणसं त्याच्यावर पैसे लावतात, मग बाहेरचे लोक येऊन पैसे लावायला लागतात. त्याच्यावर एक कथा लिहिली आहे, त्याच्यात मरण स्वस्थ होतं यामध्ये. आता हे जीवन त्या बाजूने, म्हणजे आपण रस्त्याने जाताना, म्हणजे पूर्वी चर्चगेटला एक अशी गल्ली होती, ती गल्लीतनं असं आम्ही, म्हणजे फॅशन स्ट्रीटवरनं आलं की ते गल्लीतनं चालत 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 आम्ही पार जायचो. ते चर्चगेट स्टेशनला ती गल्ली जायची. तर त्या गल्लीत दोन्ही बाजूला ते कित्येकदा ती लोक बसलेली असायची. त्यांचं जीवन त्यांच्या बाजूने असं काही असेल आणि असं काही कथेत ते मांडता येईल याविषयी माझ्या मनात कधी स्पर्शही झालेला नव्हता. ज्या दिवशी मी ती बाबूराव बागुलांचं पुस्तक म्हणजे मरण स्वस्थ होतं यामधली ती कथा वाचली, मी थक्क झालो. म्हणजे या पलीकडे या विषयावर अधिक काहीही व्यक्त होता येणं शक्य नाही, या टोकाला नेऊन बाबूराव बागुलांनी ती कथा ठेवली होती. दुसरं एक उदाहरण सांगतो. समाजवेदचा एक अंक होता, मला आता साल आठवत नाही कुठच्या सालचा होता तो. विजय तेंडुलकरांनी त्याचं संपादन केलेलं आणि त्याच्यामध्ये भाऊ पाध्ये हे मराठीतले एक अतिशय महान लेखक होते. आणि खरं सांगू का, मला वेदना होतात. मराठीतले लेखक होते, इंग्रजीतले होते, रशियातले. लेखक हा लेखक असतो, भाषा हे फक्त माध्यम आहे. म्हणजे भाऊ पाध्ये आणि सोलनित्सीन किंवा आर्थर कोसलर यांचा वेगवेगळ्या भाषा वेगळ्या म्हणून त्यांचा वेगळा वर्ग करण्याची गरज नाही. लेखक हा मूलतः लेखक असतो, सुरुवातीला लेखक असतो आणि अंततःही लेखक असतो. तुम्ही ट्रान्सलेट करून दुसऱ्या भाषेत वाचू शकता. आता OTT प्लॅटफॉर्म आल्यामुळे तुम्ही फिल्म कुठच्याही भाषेतली खाली त्याच्या सबटायटल्स येतात, कुठेही बघू शकतो. तसं असलं पाहिजे, ते तसंच असायला हवं, ते होईल तसं. तर भाऊ पाध्यांचं त्या समाजवेदच्या दिवाळी अंकामध्ये एक खेरवाडी अशीच पेटत राहू नावाचा एक लेख होता. अर्थात भाऊ पाध्यांनी फिक्शन भरपूर लिहिलेलं आहे, म्हणजे ललित भरपूर लिहिलेलं आहे. म्हणजे अनिरुद्ध धोपेश्वरकर वगैरे अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि राडा नावाची कादंबरी, त्याच्यावर शिवसेनेने अनेक काळ, त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये बंदी घातली होती आणि त्याला दम दिला होता. म्हणजे खूप भानगडी झाल्या होत्या. वासू नाका नावाची भाऊ पाध्यांची दुसरी एक कादंबरी होती, त्याच्या विरोधात ती अश्लील आहे म्हणून अत्र्यांनी एवढं झोडपलं होतं की भाऊ पाध्यांचं करिअर संपण्याची वेळ आली. तर खरं आहे असं की वासू नाका ही मराठीतलं मैलाचा दगड ठरावी अशी कादंबरी होती. राडा ही मैलाचा दगड ठरावी अशी कादंबरी होती. अनिरुद्ध धोपेश्वरकर हे सुद्धा मैलाचे दगड ठरावा असं पुस्तक आहे. मी बोलत होतो तो लेख जो आहे की खेरवाडी अशीच पेटत राहो. तर
80च्या काहीतरी दशकामध्ये दंगा झाला होता, धार्मिक दंगल. आणि त्या धार्मिक दंगलीमध्ये शिवसेनेची एक स्वतःची भूमिका असायची अशा वेळेला, मुंबईत दंगल झाली की. ती 80च्या दशकातली, 92-93च्या म्हणत नाहीये मी, 80च्या दशकातली. ती भिवंडीतही झाली होती, मुंबईतही थोडी झाली होती. तर त्याच्या संदर्भात बांद्र्याच्या खेरवाडी नावाच्या भागामध्ये या दंगलीच्या संदर्भातलं एक रिपोर्टच, पण ते लालित्यपूर्ण असं भाऊ पाध्यांनी लिहिलंय. ते जो कोण वाचेल त्या माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये त्यानंतर कुठच्याही जगातल्या दंगलीकडे त्या अगोदर त्याने पाहिलं असेल तसं पाहता येणार नाही. भाऊ पाध्येंनी, म्हणजे भाऊ पाध्येंच्या खेरवाडी अशीच पेटत राहो पूर्व आणि खेरवाडी अशीच पेटत राहो उत्तर, असं दंगलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन माणसाचा तयार करतो. भाऊ पाध्ये हे त्या दिवशी माझ्या दृष्टीने, मी पहिलं वाचलेलं ते भाऊ पाध्यांचं तेच होतं, नंतर राडा आणि वाचू नका वगैरे वाचलं. भाऊ पाध्ये हे महान लेखक आहेत, हे त्या दिवशी मला खूण पटले. बरं, त्याच्यामध्ये अतिशय काहीतरी महत्वाचे, प्रतिभावंत, व्यामिश्र, गुंतागुंतीचे शब्द वापर अजिबात नाही. भाऊ पाध्यांची म्हणजे एक स्वतःची एक भाषा होती. त्यांचा एक लेख आहे, और अमिताभ आया. अमिताभ बच्चनच्या नटवरलाल पिक्चर आला तेव्हा त्यांनी लिहिलेला होता तो लेख. असे लेख तर खूपच आहेत भाऊ पाध्यांचं. भाऊ पाध्यांचं लेखन वाचणाऱ्या माणसाला कळू शकेल की ते किती मोठे लेखक होते. जसं बाबूराव बागुलांचं मी म्हटलं, ही जी माणसं आहेत ना, म्हणजे अलेक्झांडर सोल्नित्झ, म्हणजे मी जगातल्या असंख्य लेखकांची नावं घेऊ शकतो. म्हणजे मला अविषय नाही, त्यामुळे मी कुठच्याही विषयातलं वाचतो. म्हणजे मी नुकतं लिओन ट्रॉट्स्कींचं एक चरित्र, जे अर्धवट त्यांना मेक्सिकोमध्ये मारण्यात आलं, त्यांचा खून झाला. असं म्हणतात की तेव्हाचा सोव्हिएत युनियनचा सर्वेसर्वा स्टॅलिनचे ते शत्रू होते, स्टॅलिनने मारवून आणलं वगैरे, पण जे काय असेल ते. पण ते अर्धवट राहिलं. पण ते पुस्तक ते वाचत होतं, रशियन राज्यक्रांतीवरचं. ते वाचताना मला असं वाटतं की हा मनुष्य क्रांतिकारक जास्त होता का लेखक जास्त होता, असा प्रश्न पडतो. तर ही जी मी उदाहरणं सांगितली ती मी तुम्हाला स्पष्ट करून सांगू शकत नाही. याचं एकमेव कारण असं की यात नेमकं काय आहे. जे साक्षर माणूस लिहितो तो लेखक नसतो असं मी म्हणतो का? नुसतं साक्षर असणं आणि त्यामुळे आपल्या मनातल्या भावना कागदावर किंवा सोशल मीडियावर उमटवणं, त्या चमकदार असू शकतात, त्यात उसळी असू शकते, काही वेळेला त्याच्यात खोली असू शकते, तरी सुद्धा तुम्हाला मी लेखक मानणार नाही असं मी हट्टाने म्हणीन. याचं कारण काय हे ते वाचल्याशिवाय कळू शकत नाही. त्यामुळे वाचन ही त्याची पूर्वअट आहे. म्हणजे इतक्या प्रकारचं वाचल्यावर हे तुमच्या लक्षात येतं. बरं, आता मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो. बोरिस पॅस्टरनॅक सोल्जनित्झिन सारखं लिहित नाहीत. सोल्जनित्झिन आर्थर कोसलर सारखं लिहित नाहीत. बरं, कोसलर लिहितात तसं जापॉल सारखं लिहित नाहीत. सार्त्र सारखं काम्यूज लिहित नाहीत. आणि काम्यूज लिहितात तसं भाऊपाध्ये लिहित नाहीत. भाऊपाध्यांसारखं बागुल लिहित नाहीत. बागुल जसं लिहितात तसं श्रीना पेंडसे लिहित नाहीत. पण सगळे लेखक आहेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांची जी प्रतिभा आहे ती प्रतिभा शब्दांचा शोध घेत नाही, शब्द त्यांना शोधत येतात. साक्षर नसते तरी त्यांनी तसं लिहिलं असतं. म्हणजे अण्णाभाऊ साठे हे महान साहित्यिक होते. ते काही फार शिकलेले नव्हते, पण अण्णाभाऊ साठेंना शब्द शोधत येत असत. आणि लिहिणं हे त्यांना चमकण्याचं साधन नसून लिहिणं हे त्यांचा श्वास होता या सगळ्यांचा. ते लिहिले नसतं तर जगले नसते. म्हणजे मी लेखक आहे की नाही यावर मला बोलायचं नाही, कारण मी माझ्याचबद्दल कसं बोलू. येणाऱ्या दशकात, शतकात किंवा कोणीतरी माझ्याबद्दल बोलेल किंवा नाही बोलणार, त्याने ठरेल किंवा नाही ठरणार. पण मुद्दा असा की लेखकाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की लिहिल्याशिवाय तो जगू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, लेखकाने लिहिलेलं प्रसिद्ध होण्याची जी आसुसलेपण असतं ते लेखकामध्ये, बहुतेक लेखकांमध्ये फार कमी असतं. त्यांना लिहिलं कीच कॅथार्सिस मिळतं. म्हणतो 10-12 पेन्सिली घेऊन ठेवायचे. पेन्सिली का असायचे त्यांच्याकडे? त्या पेन्सिली एवढ्या का अशा त्यांना विचारलं तर ते काय म्हणायचे की ते पेन्सिलीने लिहायचे. आणि पेन्सिल एका पॉइंट नंतर टोक काढलेली पेन्सिल आहे ना, ती अशी तिची धार टोक जातं, शिशाचं टोक जातं. आणि मग ते शिशाला परत त्या शार्पनरने टोक आणेपर्यंत आपल्या डोक्यातला विचार निघून जातो. म्हणून दुसरी पेन्सिल उचलता यावी म्हणून 12 पेन्सिली 15 पेन्सिली असे एकत्र ठेवायचे ते आणि ते लिहित राहायचे.
ते मधलं जाणं आहे ना, मधलं जाणं, म्हणजे आत्ता माझा मूड आहे, तेव्हा मी लिहायला बसलो, मी 12 पानं लिहिली आणि काहीतरी म्हणजे समजा घरात काहीतरी समजा असं म्हणजे मी स्वतः अनुभवलंय, घरात खळ असा आवाज आला किंवा माझं मांजर आहे, त्याने माझ्या अंगावर उडी मारली आणि मला लाड करायला लावले. मी 5 मिनिटं मला खूप आवडतं, मी 5 मिनिटं लाड केले. त्या 5 मिनिटं लाड केल्यानंतर मी जी 120 पानं लिहिणार आहे त्यातली 12वं पान लिहून झाल्यावर हे केल्यानंतर उरलेली जी काही 98 पानं वगैरे जी काही उरलेली आहेत ती माहीत नाही मला मी परत कधी लिहू शकेन. मला नाही सुचू शकत तसं. ते येणं आहे ना शब्दांचं मागे मागे, शब्दांच्या मागे वाक्य येतं, वाक्यांच्या मागे विचार येतं, विचाराच्या मागे गुंतागुंत येते, मानवी आयुष्यातलं दुःख, ईर्ष्या, संकोच, भीती सगळं येतं आणि त्याचं एक रसायन असतं. या रसायनाचं एक शेवटी एक गोष्ट होते जेव्हा लेखक लिहितो, पर्टिक्युलर लेखक लिहितो तेव्हा. त्याच्यावर जावेद सरांनी खूप सुंदर बोलले, जावेद सर फार सुंदर बोलले. त्यांना एकदा प्रिया तेंडुलकर, माझ्या समोरच झालेली गोष्ट आहे त्यामुळे सांगतो, तेव्हा मला वाटतं तेंडुलकरांचे बरेच पिक्चर येऊन गेलेले, जावेद सरांचेही बरेच पिक्चर येऊन गेले. सलीम जावेद सर लिहायचे तेव्हा यायचे, ते पिक्चर येऊन गेलेले. जावेद सर बाय दॅट टाइम गीतकार झालेले होते. तर प्रिया म्हणली की तुम्ही तेंडुलकरांसारखे विषय हाताळले नाहीत आणि तेंडुलकरांनी तुमच्यासारखं केलं नाही. का ते म्हणाले, प्रश्न चांगला आहे. आम्ही शेवटी माणसांबद्दलच लिहिलं, आम्ही मानवी आयुष्याबद्दलच लिहिलं, आम्ही लिहितो तेही मानवी आयुष्याबद्दल लिहितं, भिडतं तर सगळ्यांचंच. पण लेखकाच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असं की शेवटी त्याच्या आतमध्ये त्याचा काला जो तयार होतो तो बाहेर पेनातनं उतरतो ना, तेव्हा प्रत्येक लेखक जशी सही करतो तेव्हा ती वेगळी असते, तसं ते प्रत्येकाचं लेखन वेगळं होऊन येतं. ती मुद्रा असते त्याची. म्हणून स्टाईल जी आहे, शैली जी आहे ती सर्वात शेवटी येते. म्हणजे तुम्ही साक्षर झाला की तुम्ही एक शैलीने सही करू लागता, शैलीदार सही करू लागता. तसे लेखक झालात की सर्वात शेवटी जे तुमच्यात प्राप्त होतं ती शैली. आणि समाज माध्यमावर साक्षर लोक जे लिहितात ते पहिले शैलीच लिहितात आणि शेवटी शैलीच लिहितात. त्यामुळे लेखकामध्ये शैलीचं महत्त्व अपार आहे, पण ते सर्वात शेवटी आहे. सर्वात पहिले काय असेल तर मानवी दुःख, मानवी कारुण्य आणि मानवी, कारण याच्यावर फार सुंदर वाक्यच आहे की टॉल्स्टॉयचं, जगातल्या सुखांची साऱ्या प्रत एकच असते, पण जगातलं दुःखाची प्रत मात्र प्रत्येकाची वेगळी असते. ते दुःख जे आहे, ते जे बेसिक इन्स्टिंक्ट्स ज्या आहेत मानवी आयुष्यातल्या, त्या लपलेली ज्या वासना आहेत लपलपत्या, त्या सगळ्या तप्त होऊन लेखकाचे हात भासतात आणि ते आपल्या शैलीने त्याची मुद्रा कागदावर टाईपरायटरने कशाने उमटवतो, तेव्हा त्याची सही बनून ती लोकांपर्यंत पोहोचते. ते लेखन आहे. ते लेखन जेव्हा करतो, जो करतो तो लेखक होय. बाकी साक्षर आहेत आणि आवडीने लिहितात, एवढंच म्हणू शकता तुम्ही लेखक आहात. म्हणजे लेखक म्हणताना मी कवी पण त्याच्यातच धरलेले आहे. कवी आहात की तुम्ही फक्त साक्षर आहात आणि तुम्ही एक्सप्रेस करता, म्हणजे अभिव्यक्त होता. ह्या दोनामध्ये खूप अंतर आहे आणि ते खूप अंतर आहे. हे अंतर तुमचं नेमकं तुम्ही कुठे उभे आहात आणि हे अंतर किती आहे तुमच्यात आणि खऱ्या लेखकामध्ये, का तुम्ही लेखकच आहात, हे सगळं ठरायला एक काळ जावा लागतो. त्यामुळे एक लेखक घडतो ना, म्हणजे मी अनेक मोठे लेखक, माझ्या नशिबाने मी जयवंत दळवींना त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या फेजमध्ये भेटलो होतो. तेंडुलकरांबरोबर तर मी कित्येक काळ काढला. अरुण साधू बरोबर बराच काळ काढला. मी अनेक लेखकांना जवळून पाहिलं. तर ते घडलेले होते तेव्हा, ते घडून म्हणजे साधू होईपर्यंत, अरुण साधू म्हणून होईपर्यंत त्यांची पुस्तकं आली, त्यांचं लेखन आलं. त्या लेखकाने त्या मुंबईच्या रस्त्याच्या बद्दल त्यांनी एक वाक्य लिहिलंय फक्त, रात्रीचा मुंबईचा रस्ता कसा दिसतो त्याच्याबद्दल एक वाक्य लिहिलं. ते वाक्य वाचलं की कळतं तो लेखक आहे, हा लेखकाचंच वाक्य आहे. जसं की टायटलच घ्या ना तुम्ही, भाऊ उपाध्यांचं टायटल आहे खेरवाडी अशीच पेटत राहो, हे लेखकाचं वाक्य आहे. हे अशा प्रकारचं असंख्य वेळा, असंख्य पानं, पुन्हा पुन्हा दणकट खूप आणि भरगच्च लिहिलं की तो माणूस लेखक म्हणून उभा होतो.
म्हणजे शेकडो पानं लिहिली आहेत एकेका माणसाने. म्हणजे दोस्टोव्स्कीबद्दल असं म्हणतात, की ते त्या काळात हातानेच लिहायचे. तेव्हा त्या टायपरायटर नाही. दोस्टोव्स्कीचे प्रॉब्लेम पण खूप होते. ते जुगार खेळायचे, त्यांना फिट्स यायच्या, त्यांचं कर्ज असायचं, त्यांना खूप प्रॉब्लेम्स होते. पण 12-12, 13-13 वेळा एक कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. एक कादंबरी 13-13 वेळा लिहिणं किती कठीण आहे मला माहिती आहे. मला लिहिलेला एक लेख तिसऱ्यांदा लिहायला लागला, की माझं डोकं फिरतं. 12-12 वेळा एक आपलीच कादंबरी पुनर्लेखन करणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. पुस्तकं लिहिताना मला जाणवतं, पब्लिशरकडे एडिटर असतात. ते एडिटर तुम्हाला पुस्तक परत पाठवतात. मला स्वतःला येतं, पुस्तक येतं परत. त्याच्यावर लाल रेघा असतात. त्यांचं एक मत असतं. मग तुम्ही आयदर ते बदलायचं किंवा तुम्ही कठोर असाल लेखक म्हणून, तर काउंटर करायला तुम्हाला लॉजिक द्यावं लागतं. मंटोनी एक शब्द बदलायला म्हणजे आशा असा शब्द वापरावा. त्यांना उर्दू शब्द आशाला प्रतिशब्द वापरण्याची आशा असा शब्द वापरावा असं कळवलं, तर त्याच्या मॅगझिनला त्यांनी नाही म्हणून सांगितलं. आणि त्यांनी तो शब्द का वापरला नाही आशा, याच्यावर त्यांनी पत्र लिहिलं. लेखक हा जेवढा असतो ना, तेवढा घडतो पण. म्हणजे कसं, की प्रतिभा ही उपजत असते असं म्हटलं जातं. होय, लेखक हा उपजत असतो. लेखक तुम्ही लेखकांचे मेळावे किंवा परिसंवाद किंवा भाषणं किंवा प्रशिक्षण वर्ग घेऊन लेखक नाही बनवू शकत. उपजत असतो लेखक. पण हा अर्धा भाग झाला. उरलेला अर्धा भाग तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे प्रचंड परिश्रमाबद्दल. लेखनाबद्दल सगळ्यात महत्त्वाचं वाक्य मी वाचलेलंच आहे, ते मी तुम्हाला आज सांगतो. लेखनाबद्दलचा विचार हे लेखन नव्हे. लेखक हा आळशी असतो मूळतः. आपण हे लिहिणार आहोत, असं आपलं पुस्तक तयार होणार आहे, असं विचार करत राहायला आवडतं. मी स्वतः त्या फेजमधनं अनेकदा गेलेलो आहे. त्यामुळे लेखनाचा विचार हे लेखन नव्हे. लेखन म्हणजे बसून लिहिणे. ती एक्झरसाइज, तो त्रास, त्या वेदना, तो छळ आणि मग मिळणारा तो अपार आनंद, तो ऑर्गॅझम, हे लेखन. लेखक असाच निर्माण होत नाही. समाज माध्यमावर तुम्ही वाचता त्यातलं 99% लेखन नाही. ती अभिव्यक्ती आहे साक्षर लोकांची. साक्षर लोकांची अभिव्यक्ती आणि लेखकाचं लेखन याच्यातला फरक करायला शिकणारा समाज हा सुबुद्ध समाज असतो. आपण अजून सुबुद्ध समाज झालेलो नाही, म्हणून आपण लेखकांना नेत्यांपेक्षा कमी मान देतो आणि नेत्यांना लेखकांपेक्षा थोर समजतो. आज इतकंच.